वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमएसबीटी डिप्लोमा के स्कीम सेकंड इयरचा जो सब्जेक्ट आहे प्रोडक्शन ड्रॉइंग, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये क्वेश्चन विचारला जातो, फाइंड द टाइप्स ऑफ फिट्स बिटवीन देम। हा वाला न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। सिंपल तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि न्यूमेरिकलला तिथे सॉल्व करायचं आहे। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तसेच तुम्हाला एमएसबीटीचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आणि सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा। त्याची लिंक सुद्धा तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। बघा, आता इथे न्यूमेरिकल सॉल्व करू। टाइप्स ऑफ फिट्स, 3 टाइपचे फिट्स इथे विचारले जातात। क्लिअरन्स फिट, ट्रान्झिशन फिट आणि इंटरफरन्स फिट। आता ते कसे डिसाइड करायचे हे आपण कॅल्क्युलेशन इथे समजून घेणार आहे। बघा, 2 न्यूमेरिकल इथे सॉल्व करू। मग याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला टॉलरन्स वरती आणि सरफेस रफनेस वरती सुद्धा काही न्यूमेरिकल जिथे विचारले जातात त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही या व्हिडिओला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, म्हणजे याच्यावरती मी जे 2 व्हिडिओ आहेत ते सुद्धा मी आजच बनवून तुम्हाला इथे अपलोड करेल। आता क्वेश्चन 1 ला सॉल्व करू। बघा, क्वेश्चन 1 चं सोल्युशन डायरेक्टली स्टार्ट करू। इथे काय करायचं ते कॅल्क्युलेशन बघा। द शाफ्ट हॅज साइज डायमीटर 35, अप्पर लिमिट -0.02, लोअर लिमिट -0.04। वरची व्हॅल्यूला आपण काय बोलतो? अप्पर लिमिट बोलतो, खालच्या व्हॅल्यूला लोअर लिमिट बोलतो। ही अप्पर लिमिट, हा लोअर लिमिट। प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस। होल हॅज साइज डायमीटर 35, अप्पर लिमिट 0.02, लोअर लिमिट +0.00। डिटरमाइन द टाइप्स ऑफ फिट्स बिटवीन देम। एकदम सिंपल आहे। एक न्यूमेरिकल तुम्ही जरी सॉल्व केला तरी तुमचे बाकीचे न्यूमेरिकल तुम्ही इझिली सॉल्व करू शकता। बघा, सर्वात पहिले आपलं काय करू? शाफ्ट हॅज साइज। बघा, डायमीटर ऑफ शाफ्ट, बघा शाफ्टचा डेटा आपल्याला दिलेला आहे। शाफ्ट डायमीटर 35, अप्पर लिमिट -0.02, लोअर लिमिट -0.04। आता इथे काय करायचं? शाफ्टची मॅक्झिमम आणि मिनिमम साईज फाइंड आउट करायची। बघा, याच्यावर मी साईज फाइंड करतो। मॅक्झिमम साइज ऑफ शाफ्ट, मॅक्झिमम साइज ऑफ शाफ्ट कशी फाइंड आउट करायची? बघा, हा डायमीटर 35 तो कॉमन आहे। बघा, मॅक्झिमम साठी काय घ्यायचं? अप्पर लिमिट घ्यायचं। तर अप्पर लिमिट काय दिलंय? -0.02। मायनस असेल तर मायनस, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह। 35 मायनस 0.02। बघा, याचं जे कॅल्क्युलेशन येईल 35 मायनस 0.02, 34.98, 34.98 mm। देन द मॅक्झिमम साइज झाला। देन मिनिमम साइज ऑफ शाफ्ट, मिनिमम साइज ऑफ शाफ्ट डायमीटर 35 तसंच। बघा, डायमीटर 35 हा तसंच। बघा, देन लोअर लिमिट काय दिले? मायनस दिलेलं आहे, -0.04। बघा, 35 मायनस 0.04, 34.96 mm। इथे काय केलं? शाफ्टची आपण मॅक्झिमम आणि मिनिमम साइज फाइंड आउट केली। कॅल्क्युलेशन करताना लक्षात घ्या, शाफ्ट आणि होल याचं मिक्स करू नका। इथे क्लिअर कट मेन्शन केलंय शाफ्ट आहे। त्यानंतर होल साठी करू। बघा, होल हॅज साइज, होल साठी बघा, होल डायमीटर 35, अप्पर लिमिट +0.02, +0.02, लोअर लिमिट +0.00। आता सेम होलचं काय करायचं? तुम्हाला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची। बघा, मॅक्झिमम साइज ऑफ होल इज इक्वल टू, डायमीटर 35 तसंच। मॅक्झिमम साठी काय करायचं? अप्पर लिमिट घ्यायचं। बघा, अप्पर लिमिट काय? +0.02। बघा, +0.02 म्हणजे 35 +0.02 काय येईल? 35.02 mm। देन मिनिमम साइज ऑफ होल, मिनिमम साइज ऑफ होल डायमीटर 35 तसंच। बघा, मिनिमम साइज ऑफ होल काय दिलंय? लोअर लिमिट घ्यायचं, +0.00। मग काय येईल तुमचं? तेच व्हॅल्यू येईल, 35 + 0.00। व्हॅल्यू का राहील? तीच राहील, 35 mm। बघा, इथपर्यंत बेसिक तुमचं कॅल्क्युलेशन आहे। हे सगळ्या न्यूमेरिकल मध्ये कॉमन असणार आहे।
मग देन आता आपल्याला डिसाइड करायचे टाइप्स ऑफ फिट कुठला आहे, त्यासाठी फॉर्म्युला आहे मॅक्झिमम अलाउन्स. मॅक्झिमम अलाउन्स इज इक्वल टू, बघा मॅक्झिमम अलाउन्सचा फॉर्म्युला महत्वाचा आहे. मॅक्झिमम अलाउन्स इज इक्वल टू मॅक्झिमम साइज ऑफ होल मायनस मिनिमम साइज ऑफ शाफ्ट. मॅक्झिमम साइज ऑफ होल मायनस मिनिमम साइज ऑफ शाफ्ट. बघा मॅक्झिमम साइज ऑफ होल किती आहे, बघा मॅक्झिमम साइज ऑफ होल, बघा मॅक्झिमम साइज ऑफ होल 35.02 मायनस मिनिमम साइज ऑफ शाफ्ट किती आहे, बघा मिनिमम साइज ऑफ शाफ्ट 34.96 इज इक्वल टू, बघा तुमचा आन्सर काय येत आहे 35.02 मायनस 34.96 0.06. देन मिनिमम अलाउन्सचा फॉर्म्युला काय आहे, मिनिमम साइज ऑफ होल मायनस मॅक्झिमम साइज ऑफ शाफ्ट. मॅक्झिमम साइज ऑफ शाफ्ट एक्झॅक्टली बघायच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. व्हॅल्यू पुट करू. मिनिमम साइज ऑफ होल, बघा मिनिमम साइज ऑफ होल किती आहे 35 मायनस मॅक्झिमम साइज ऑफ शाफ्ट, बघा मॅक्झिमम साइज ऑफ शाफ्ट किती आहे 34.98. बघा याचा आन्सर किती येत आहे 35 मायनस 34.98 0.02. बघा आता कसं डिसाइड करता याच्यावरनं, बघा दोन्ही व्हॅल्यू तुमच्या काय आलेल्या आहेत, बघा ही व्हॅल्यू तुमची काय आली पॉझिटिव्ह आलेली आहे. मॅक्झिमम अलाउन्स इज पॉझिटिव्ह, मिनिमम अलाउन्स इज पॉझिटिव्ह. म्हणजे टाइप्स ऑफ फिट कुठला असेल इथे क्लिअरन्स फिट. टाइप्स ऑफ फिट कुठला असेल इथे, टाइप्स ऑफ फिट इज इक्वल टू क्लिअरन्स. टाइप्स ऑफ फिट इज इक्वल टू क्लिअरन्स. बघा बोथ पॉझिटिव्ह आले टाइप्स ऑफ फिट कुठला असतो क्लिअरन्स. लक्षात नोट करून घ्या. तर बोथ निगेटिव्ह आले तर टाइप्स ऑफ फिट कुठला असेल इंटरफरन्स. बोथ पॉझिटिव्ह आले क्लिअरन्स, बोथ निगेटिव्ह आले इंटरफरन्स. आणि एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आला, बघा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे तुमचा कुठला आला ट्रान्झिशन फिट. लक्षात घ्या बोथ पॉझिटिव्ह साठी क्लिअरन्स, बोथ निगेटिव्ह साठी इंटरफरन्स, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह साठी ट्रान्झिशन फिट. अशा प्रकारे तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. लगेच मी सेकंड वाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो. सेम आहे फक्त व्हॅल्यू वेगळ्या आहेत. तर शाफ्ट हॅज साईज, बघा डायमीटर किती आहे 30 आहे. शाफ्ट हॅज साईज डायमीटर 30. अप्पर लिमिट मायनस 0.02, लोअर लिमिट मायनस 0.04 सेम आहे. अँड होल हॅज साईज डायमीटर 30, बघा होल हॅज साईज डायमीटर 30. अप्पर लिमिट प्लस 0.02, लोअर लिमिट मायनस 0.04. इथे किती आहे मायनस 0.04. डिटरमाइन द टाइप्स ऑफ फिट्स बिटवीन देम. बघा एकदम सिंपल आहे, फक्त व्हॅल्यू चेंज केलेले आहेत. काही न्यूमेरिकल मध्ये काय होईल बघा इथे, काही न्यूमेरिकल मध्ये कसं असेल इथे डायमीटर 20 दिलेलं आहे आणि प्लस 0.01 दिलेलं आहे. खालची व्हॅल्यू दिलेली नाही, ही व्हॅल्यू दिली तर काय करायचं, जी एकच व्हॅल्यू दिली असेल ती अप्पर लिमिटची व्हॅल्यू घ्यायची, लोअर लिमिटची व्हॅल्यू काय ठेवायची तीच ठेवायची, 20 तशीच राहील. लक्षात घ्या 20, बघा जसं आपण करतो तसं सेम. एकच व्हॅल्यू दिली असेल तर ॲज अ अप्पर लिमिट त्याला कन्सिडर करायचं. काही न्यूमेरिकल मध्ये ते दिलेलं आहे. बघा तुम्हाला आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन मध्ये तुम्ही प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये जिथे गेले, सेमिस्टर 3 मध्ये प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये जिथे गेले तुम्हाला आय स्कीमचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन तुम्हाला ते भेटतील. ते तुम्ही जरूर एकदा बघून जा, हे न्यूमेरिकल तुमचे एकदम क्लिअर होऊन जातील. बघा आता सेकंड वाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. क्वेश्चन 2 चं सोल्युशन. बघा शाफ्ट हॅज साईज डायमीटर 30. इथे काय करायचं डायमीटर 30. बघा सेम. मॅक्झिमम साइज ऑफ शाफ्ट डायमीटर 30, बघा 30. अप्पर लिमिट किती आहे मायनस 0.02. इथे काय होईल 30 मायनस 0.02 29.98.
29.98. Then minimum size of shaft बघा, diameter 30, lower limit 30 minus lower limit 0.04, 30 minus 0.04, 29.96. बघा, सिंपल बेसिक कॅल्क्युलेशन आहे. देन होल साठी diameter 30, मॅक्झिमम साईज ऑफ होल 30 प्लस अप्पर लिमिट, 30 प्लस अप्पर लिमिट, इथे काय होईल 30 प्लस 0.02, इथे काय होईल 30 प्लस 0.02, 30.02 mm. देन मिनिमम साईज ऑफ होल काय करायचं, डायमीटर 30 मायनस लोअर लिमिट, मायनस असेल तर मायनस किती आहे, मायनस 0.04. बघा, सिम्पली व्हॅल्यू पुट केला 30 मायनस 0.04, 29.96, 29.96 mm. बघा, आता सिंपल काय करायचंय, असं डोकं लावायचं नाही, इथे मॅक्झिमम अलाउन्स आणि मिनिमम अलाउन्स व्हॅल्यू इथे पुटअप करायची. बघा, व्हॅल्यू इथे पुटअप करतो. बघा, व्हॅल्यू सिम्पली पुटअप करतो इथे. बघा, मॅक्झिमम साईज ऑफ होल, मॅक्झिमम साईज ऑफ होल किती आहे 30.02, 30.02 मायनस मिनिमम साईज ऑफ शाफ्ट, मिनिमम साईज ऑफ शाफ्ट किती आहे 29.96. किती येते आन्सर ते बघू, 30.02 मायनस 29.96, 0.06, 0.06, 0.06. देन मिनिमम अलाउन्स, मिनिमम साईज ऑफ होल बघा, मिनिमम साईज ऑफ होल किती आहे 29.96 मायनस मॅक्झिमम साईज ऑफ शाफ्ट, मॅक्झिमम साईज ऑफ शाफ्ट किती आहे 29.98, 29.98. बघा, 29.96 मायनस 29.98 मायनस 0.02, मायनस 0.02. बघा, एक व्हॅल्यू तुमची काय आली, एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, एक व्हॅल्यू निगेटिव्ह आली. बघा, ही व्हॅल्यू तुमची पॉझिटिव्ह आली, ही व्हॅल्यू तुमची निगेटिव्ह आली. टाइप्स ऑफ फिट्स कुठला असेल, ट्रान्झिशन फिट. कुठला असेल, ट्रान्झिशन फिट. बघा, ट्रान्झिशन टाइप्स ऑफ फिट कुठला असेल, ट्रान्झिशन. बोथ पॉझिटिव्ह वाले क्लिअरन्स, बोथ निगेटिव्ह वाले इंटरफरन्स, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, ट्रान्झिशन फिट. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे आणि याचं कॅल्क्युलेशन एकदम सिंपल आहे. बघा, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला परत एकदा करायचं आहे. जर तुम्ही डिटेल्सवरनं जेव्हा असेंब्ली ड्रॉ करता, नीट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही डिटेल्सवरनं असेंब्ली तुम्ही ड्रॉ करता तेव्हा तुम्हाला तिथे टॉलरन्स चार्ट दिलेला असतो आणि इथे क्वेश्चन मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं असतंय कॅल्क्युलेट द टाइप्स ऑफ फिट्स. तिथे सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 2 ते 3 कॅल्क्युलेशन, बेसिक कॅल्क्युलेशन तुम्ही शो केले का तुम्हाला तिथे सुद्धा 2 ते 4 मार्क्स भेटतील. बघा, ही टिप तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही डिटेल्सवरनं असेंब्ली ड्रॉ करता तेव्हा तुम्हाला सगळ्या डिटेल्सची नावं दिली असतात. पार्ट नंबर 1, पार्ट नंबर 2, पार्ट नंबर 3 असे तुमची नावं दिली असतात. जे काय नावं असतील ती तिथे सर्वात पहिले काम काय करायचं, पार्ट लिस्ट बनवायची. सर्वात पहिले पार्ट लिस्ट बनवायची, त्याला सुद्धा 2 मार्क आहेत. सिरियल नंबर, पार्ट नेम. बघा, सिरियल नंबर, पार्ट नेम, क्वांटिटी आणि मटेरियल. बघा, सिरियल नंबर, पार्ट नेम, क्वांटिटी आणि मटेरियल सेम दिलेलं असतं सगळं. त्या पार्ट 1चं दिलेलं असतं, पार्ट 1चं नाव काय, बॉडी, मटेरियल कुठलं, एमएस, सगळं ते जरी तुम्ही लिहून काढलं ते 2 मार्क तुम्हाला भेटतील. प्लस तुम्हाला टॉलरन्स चार्ट सुद्धा दिलेला असतो. असा एक टॉलरन्स चार्ट असतो, याचा सेम कॅल्क्युलेशन तुम्ही केलं, अशाच प्रकारे कॅल्क्युलेशन करायचंय, त्याचे सुद्धा तुम्हाला 2 ते 4 मार्क्स भेटतील. हे लक्षात घ्या. बघा, अशा प्रकारे हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये हा न्यूमेरिकल तिथे विचारला जातो एमएसबीटी डिप्लोमा के स्कीम मध्ये. याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.